केलं, तेव्हा जे बी काय केलं ते या सखून केलं आणि म्हणूनच हिचे प्राण घ्यायला यमराज आलते, पण झिंगरोबानं हिला वाचवलं आणि अडकलं कोण? दिगू. तेव्हा दिगूच्या या अवस्थेला जबाबदार कोण आहे? ही अवघसा, ही अवघसा. थांबा. तुमचा मुलगा आतमध्ये मृत्यूशी झुंजतोय आणि इथे काय चाललंय तुमचं? वहिनी, वैद्य काय म्हणतात ऐकताय ना? मृत्यूशी झुंजतोय. भाऊजी तुम्ही मध्ये बोलूच नका. वैद्य बुवा, हा असं म्हणू नका हो. अहो तुम्ही वैद्य आहात, दिगूला वाचवणं तुमचं काम आहे. अहो पण वैद्य म्हणजे देव नाही, मलाही मर्यादा आहेत. माझ्याकडे असणारा रामबाण उपाय केलाय मी, पण तेवढाच, तो शेवटचा आहे. त्याच्या पलीकडे माझ्याकडेही काही नाही. एक मात्रा पोटात गेलीये त्यांच्या, पण परत दिगुशेठ ग्लानीत गेलेत. बघूया, जे देवाच्या मनात असेल तेच होईल. अहो उठा ना, उठा ना. बघा ना, बाहेर ते काय बोलतात, मला नाही पटत आहे. अहो मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. काही होऊ देणार नाही तुमच्याशिवाय. सखू बाळा, नको रडूस आणि स्वतःला दोषही देऊ नकोस ग. दिगून जसं तुला ढकलून स्वतःवर फांदी पडू दिली, तसं तू सुद्धा केलंयस. या सगळ्या गडबडीत तुझं धैर्य, तुझं प्रसंगावधान लक्षातच आलं नाही ग. अगं केवढा घनघोर प्रसंग ओढवला होता तुमच्यावरती, पण यात हातपाय न गाळता उभी राहिलीस. स्वतःच्या जीवावरती माळ रानावरून दिगूला इथपर्यंत आणलंस. खूप कठीण काम होतं ग, पण जिद्दीने सगळे अडथळे दूर केलेस. म्हणजे तुला त्या जगन्नियंत्याची साथ आहे. काळजी करू नकोस, तुझ्या कुंकवाला काही होणार नाही. तुझा विठुराया होऊ देणार नाही. बाबाजी, बाबाजी माझ्या हात लावू नकस पायाला. विश्वास नाही तर पडता कशाला पाया? उगा भक्तीचा आवा नाहीचा. बाबाजी, बाबाजी असं म्हणू नका. बाबाजी माझ्या चुका पोटात घाला. बाबाजी मी माझ्या लेकासाठी पदर पसरते. बाबाजी योच फरक आहे मनोरमे. तुझ्या वैद्याने फार हात टेकले, पण आम्ही नाही हात टेकले. तू आमचा किती बी अपमान कर, पण या घरासाठी जे प्रेम आहे, जी आस्था आहे, जी काळजात माय आहे ना, ती तसूबरी कमी झालेली नाही, होणार बी नाही. बाबाजी तुम्ही आधी तुमच्या आसनावर बसा. बाबाजी त्या यमराजाकडून तुझ्या पोराला जवळ खेचून आणत नाही ना मी, तवर या आसनावर बसणार नाही मनोरमे. आणि एक ध्यानात ठेव, तुझ्या पोराला जर वाचवायचं असेल तर त्या सखूला त्याच्या आसपास बी फिरकू देऊ नगस. तिच्या हातून औषध काढा काय बी देऊ नग. मागल्या वेळेला पंतांना तिनंच काढा दिलता स्वतःच्या हातानं, ध्यानात आहे ना? हो. या वेळेला
तसं काय बी होऊ देऊ नगर. हो बाबाजी. तीच काय, मी तिची सावली सुद्धा दिगवर पडू देणार नाही. थोडस घ्या ना चाटण, थोडसच राहिलंय घ्या. हळू हळू थांबा, पाणी देते. हळू. सखू अहो आहे, मी तुमच्या जवळच आहे. हा, तुम्हाला सोडून मी कुठेच जाणार नाही. इथेच आहे मी. सखू सखो सखो. उठ उठ अहो, सासूबाई सासूबाई हो. हात सोड, हात सोड, सोड हात. सोड हात म्हणते ना. सासूबाई. सोड सोड सोड. अगं ऐक तरी. तुम्ही मध्ये बोलायचं नाही. या हा माझ्या मुलाच्या जीवाचा प्रश्न आहे आणि यात कुणीही पडलेलं मला चालणार नाही, अगदी तुम्ही सुद्धा. उठ उठ गा, उठ. सोड हात म्हणते ना. सासूबाई हो. उठ सासूबाई. उठ. दिगू सखू दिगू बाजूला हो. दिगू मी आहे ना, रमाई आहे ना, काही होणार नाही. हा तुला आधी ही बॅग बाहेर काढून टाकते. हिला वाचवायला गेला म्हणूनच तुझ्या जीवावर बेतलंय. मी आले. चल ग, चल बाहेर हो. चल. काय ग, काय बजावलं होतं तुला? या खोलीत पाऊल ठेवायचं नाही तरी परत आलीस. हे बघ, आता शेवटचं बजावते. मला माझ्या मुलाकडे लक्ष द्यायचंय म्हणून तोंडानं सांगते, नाहीतर चांगलं फटकवलं असतं तुला. चल निघ, सासूबाई. निघ, जा, चल निघ. अगं तुझ्या डोक्यात काही शिरतंय की नाही? परत जर या खोलीत पाऊल ठेवलंस ना तर मी जीव घेईन तुझा, मी जीव घेईन तुझा. चल निघ, निघ, निघ म्हणते ना, निघ. निघू. चाटण चाटण घे. आकर आकर. हे घे, आकर आकर. सखू म्हणतो ना बाई, अगं तुला काळीज आहे का नाही? का त्यांची ताटातूट करतेस? बघ बघ, दिगू बेशुद्ध असताना सुद्धा सखूला बोलवतोय. सखू सखू आणि तू तू शुद्धीत असताना सुद्धा तिला दूर ढकलतेस. दिगू, ए दिगू, आकर आकर. चाटण चाटण घेच. सखू. दिगू. सखू सखू
विठ्ठल 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 नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी चिंगरोबा महागुरु चिंगरू. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो तुम्ही किती ताजेतवाने वाटताय. आधी किती वेदनेत होता आणि आता सखू, अगं आता मी सुख दुःख वेदना यांच्या पलीकडे गेलोय. अहो तुम्ही असं का बोलताय. बरं वाटतंय ना तुम्हाला. हो बरं आहे सखू, मी तुला मुद्दाम भेटायला आलोय. मी तुला सांगायला आलोय की तुझ्या विठुरायाचं नाव आता तू तुझ्या मनातच घे. माझ्या रमाईला आवडत नाही ना, आता तिला जपायची जबाबदारी तुझीच आहे सखू. बाबांना तर तू जपतेसच, त्यांचं मन पंढरपूरकडे ओढ घेत आहे. पण सखू, त्यांना जाऊ देऊ नकोस. या घराला बाबांची गरज आहे आणि या घरापेक्षाही तुला त्यांची जास्त गरज आहे सखू. आता तुला केवळ त्यांचाच आधार आहे. अहो तुम्ही असं निर्वाणीचं का बोलताय. तुम्ही वेगळेच वाटताय. असं का वागताय तुम्ही. कळेल, तुलाही कळेल. नाही 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 विठुराया, मला हे नाही आवडलंय. नाही आवडलंय विठुराया. विठुराया रे, तुझ्याबद्दल मामांजींनी मला खात्री दिली होती आणि आणि तुम्हाला तू काय दाखवलंस मला. पण मी तुला सांगते, मी काही करून आहोत ना बरं करीन आणि आणि तुला सुद्धा तेच करावं लागेल. असं असं काही वेडं वाकडं मनात आणूच नकोस. मला सहनच होणार नाही रे. मला आज जायचंय पण काय बजावलं होतं तुला. या खोलीत पाऊल ठेवायचं नाही. थोडंसं अजून चाटण शिल्लक आहे, पण सासूबाईंना डोळा लागलाय. बरोबर, त्या पण रात्रभर जागल्या असतील ना. रमाई, दमली असशील ना. रात्रभर जागरण केलंयस. तू जा आता, मी बसते इथे. तू आवरून ये. ऐक यमुने, वाटेत चाटण शिल्लक आहे. देगूला जरा जरी जाग आली ना तरी लगेच त्याला ते चाटण दे. हा, आलेच मी.
अहो उठा ना, बघा ना थोडस चाटण शिल्लक राहिलंय, ते पोटात जायला हवं. अहो त्याच्यासाठी उठा ना. वंसा, वंसा बघा ना, अहो उठलेत. त्यांना चाटण द्या ना ते. काय गे, काय तुझं इथे? तुला सांगितलंय ना इथे फिरकायचा पण नाही. दार बंद केलं तर खिडकीतून बघतेस. थांब. अहो वंसा, वंसा असं नका करू. वंसा, वंसा विठुर आहे, कोणाच्या हातात आऊंच्या आयुष्याची दोरी दिली अस रे. मी काय म्हणतो बच्ची, तुला काय वाटतंय की सखू ऐकेल का ग? हो, ऐकेल म्हणजे काय, ऐकावंच लागेल. आणि सखू सुद्धा तशी शब्द मोडणारी नाहीये. अगं सोड ग, त्या सखूला मी चांगलंच ओळखलंय. मी तुला खात्रीने सांगतो ना, ती सखू महामायेच्या हातावर तुरी देऊन दिगूच्या खोलीत जाणार हे नक्की. आणि अपरात्री त्या माळ रानावर गेली की नाही, मग गंमतच बघ तू. अगे ती महामाया ना स्वतःला फार मोठे हुशार समजते, पण तिच्यापेक्षा सखू आहे ना बिलंदर आहे. काय तुम्ही काय लपवताय काय? द्या अहो, द्या हो. हासे खुळखुळवत माझ्या अकलेचा उपहास करताय. पण एक प्रश्न मिटला. तुमच्यासारखा बुद्धिमान दीर असताना या महामायेला काळजीच नको ना कसली. मग ठरलं तर आजपासून सखूची जबाबदारी तुमच्यावर. वहिनी, सखुताई, 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 अहो मी तुमचीच वाट बघत होते. दिगूशेठ कसं आहेत आता? तुम्ही सांगते होता म्हणून दिगूशेठ सुखरूप घरी परतले असं म्हणाले धनी. सखुताई, अहो कशा बाहेर रडताय? अहो तुमचं खूप लई बळकट आहे. मावशी, मी आऊंना घरी परत आणलंय, पण अजून संकट टळलं नाहीये ग. मी आऊंसाठीच अष्टप्रहर विठुरायाकडे प्रार्थना करते. म्हणजे म्हणजे मला आऊंच्या खोलीत जायची बंदी घातली. मी आऊंना बघू शकत नाही की भेटू शकत नाही. हो वहिनी, असं काय करताय? अहो मी एक फुटकळ माणूस आहे. ती सखू तुम्हाला जड जाते, ती मला काय पेलणार आहे हो? सोंगटी दान टाकल्याप्रमाणे चालते ना. आणि हासे तर तुमच्या हातात आहेत. हं? आता असं करा, सखूवर बारीक लक्ष ठेवा. काय? तिला कामात असं गुंतवून ठेवा की दिगूच्या खोलीच्या आसपासही फिरकायला नको. कळतंय ना? वहिनी, ही जबाबदारी तुम्ही उत्तम पेलात. आणि जर का सखू दिगूच्या खोलीत शिरली तर मी तुम्हाला जबाबदार धरेन. हो वहिनी, काय? आजवर सगळेच डाव हारत आलात तुम्ही. एखादा तरी डाव जिंकून दाखवा. ठेवा सखूवर लक्ष.
सखूवरला. महामाया काय? आता मायेच्या जाळ्यात कशी गठडी वळते तुमची बघाच. काही दयामाया आहे की नाही थोरल्या मालकीनबाईंना? गंगा मावशी, अहुना बघितलं नाही ना तरी मला ठाऊक आहे की अहुना अजून बरं नाही. वैद्यबुवा काही म्हणो, मी अहुना बरं करणारच. हवं पर तुम्हाला खोलीत जायला. नाही गंगा मावशी, अहुंच्या खोलीत जाण्यापेक्षा महत्वाचे त्यांची तब्येत बरी होणं. मला काही करून अहुना बरं करायलाच हवं. पण मी कोण बरं करणार आहे? मला वैद्यबुवांनाच गाठायला हवं. तुमचे पुन्हा दिगू शेटना यातनं बाहेर काढेल आणि तुम्ही जे कराल विठुराया त्यात तुम्हाला यश देईल. अहो यश देणारा मी कोण? आता सर्व त्यांच्याच हाती. मला येतं तेवढं सगळं मी केलं. पण काहीतरी वाट असेल ना, काही व्रत असेल तर ते सांगा. मला तुझी मनस्थिती कळतीये मुली. तू दिगू शेठच्या स्वास्थ्यासाठी काही करायला तयार आहेस हे सुद्धा मान्य आहे. पण एक तर विठुरायाच काहीतरी चमत्कार घडवतील, नाहीतर देवासारखे माझे गुरु तुझ्याच माहेरचे प्रल्हाद शास्त्री. म्हणजे बुवाजोबा? हो, पण त्यांचीच अवस्था अशी आहे, ते काय उपाय करणार? भ्रमिष्ठ झालेत ना ते. करणार, ते नक्की उपाय करणार. माफ करा बाबाजी, लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण प्रश्न असा पडलाय, तुम्ही दिगूला कसं का वाचवणार? अशी काय जादू करणार? सर बाहेर्या, तुला कोणी सांगितलं त्या दिगूला वाचवायचंय? हा? ते फक्त बोलण्यापुरतं होतं, एवढं बी कळत नाही बरं तुला. कशाला वाचवायचं? कशाला वाचवायचं त्या दिगूला? तो दिगू आणि त्याची ती बायको सखू, दोघांनी बी आपल्या डोसक्याचा भुगा केलाय, भुगा. आणि यावेळी हायगय नाही करायची. यावेळी आरपार. होय होय बाबाजी, त्यावेळी असा जहरी काढा बनवून देतो, दिगू प्याला की काम खलास. काढा नाही, याला काढा नाही, पंतांच्या याला काढ्याने दगा दिलता. आणि त्यात ती महाधूर्त सखू पाऱ्यावर असते ना तिथं बी. या वेळेला असा डाव टाकायचा, असा डाव टाकायचा की तो दिगू तडपडून तडपडून मिळालाच पाहिजे. बापरे बाबाजी, कोणाच्या लक्षात आलं तर? अहो कोणाला कळलं तर? म्हणजे खास करून मनोरमाबाईंच्या. अरे मनोरमेचं काय घेऊन बसलास तू? कोणाला बी काहीच कळणार नाही. आणि आत्ताच्या परिस्थितीत दिगू कशानं बी मिळाला तरी आरती सखूवरच येणार.